आता पाहूयात बातम्या विस्तारानं। संसदेत आज दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे। लोकसभेत आज कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा तसंच बँकर्स बुक्स एव्हिडन्स बिल 2026 अर्थात बँकर्स वही साक्ष विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे। बँकर्स वही साक्ष विधेयक 2026 आता बँकिंग नोंदी पुरावा म्हणून सादर करण्यासाठीच्या 125 वर्षे जुन्या ब्रिटिशकालीन बँकर्स बुक्स एव्हिडन्स ॲक्ट 1891 ची जागा घेईल। हे विधेयक आधुनिक डिजिटल युगाशी सुसंगत असून डिजिटल बँकिंगचा वाढता वापर, ऑनलाईन आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर बँकिंग पुराव्यांशी संबंधित कायदेशीर चौकट आधुनिक करणं हा या विधेयकाचा उद्देश आहे। तर कर आकारणी आणि इतर कायदे सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून देशातलं डिजिटल पेमेंट, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, डेटा सेंटर्स इत्यादी क्षेत्रांना कर सवलत देण्याचा प्रस्ताव आहे। दरम्यान राज्यसभेनं मंजुरी दिल्यानं संसदेनं जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 मंजूर केलं। जन्म आणि मृत्यूच्या घटनांची वेळेवर नोंद करायला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उशिरा होणाऱ्या नोंदणीबाबतच्या तरतुदी अधिक कडक करण्यासाठी हे नवीन विधेयक आणण्यात आलं आहे। भारतीय रिझर्व्ह बँक आज आपला द्वैमासिक